नमस्कार मित्रांनो, सरकारने युवकांच्या रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केलेली आहे। ही योजना राज्यातील युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना युवकांसाठी रोजगाराची नवी संधी आहे। यामध्ये योजनेची गरज आणि उद्दिष्ट काय आहेत, या योजनेमध्ये तुम्ही पात्रता काय आहे ते बघू मित्रांनो। राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी सुमारे 11 लाख विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होतात, मात्र त्यांना लगेच नोकरीची संधी मिळणे कठीण असते। या समस्येवर उपाय म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत दरवर्षी 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामुळे त्यांना औद्योगिक आणि बिगर औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळू शकतो। यामध्ये या योजनेची उद्दिष्टे वैशिष्ट्ये काय आहेत ते बघू मित्रांनो। या नंबर 1 आहे प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण। युवकांना औद्योगिक आणि बिगर औद्योगिक स्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण दिले जाणार आहे। यामुळे त्यांना उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्राप्त होतील। नंबर 2 आहे विद्या वेतन। या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रति शिक्षणार्थी दर महिना 10,000 रुपये विद्या वेतन दिले जाणार आहे। नंबर 3 आहे प्रशिक्षणाची व्याप्ती। यामध्ये प्रशिक्षणाद्वारे युवकांना उद्योगांमध्ये लागणारी विविध कौशल्ये शिकवली जातील, ज्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या नोकऱ्यांसाठी तयार होता येईल। नंबर 4 आहे योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील। यामुळे युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण मिळाल्याने त्यांना रोजगाराच्या संधी वाढतील, तसेच उद्योगांनाही प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल। तर शिक्षणाची प्रक्रिया कशी आहे ते बघू मित्रांनो। या योजनेसाठी नंबर 1 आहे प्रवेश आणि नोंदणी। तर इच्छुक युवकांनी योजनेत नोंदणी करावी लागेल। नोंदणीसाठी तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता। नंबर 2 आहे प्रशिक्षण केंद्र। राज्यभरात विविध औद्योगिक आणि बिगर औद्योगिक स्थापनांमध्ये प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली जातील। नंबर 3 आहे प्रशिक्षणाचा कालावधी। प्रशिक्षणाचा कालावधी ठरविण्यात येईल, जो संबंधित कौशल्यांवर अवलंबून असेल। नंबर 4 आहे प्रशिक्षकांची निवड। अनुभवी प्रशिक्षकांची निवड करून प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे युवकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळेल। योजनेचा लाभ कसा भेटणार आहे ते बघू मित्रांनो। या योजनेचा लाभ भेटण्यासाठी तुम्हाला नंबर 1 आहे रोजगाराची हमी। युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण मिळाल्याने रोजगाराच्या संधी वाढतील। नंबर 2 आहे कौशल्य आणि विकास। युवकांना विविध कौशल्य शिकता येईल, ज्यामुळे ते उद्योगांच्या मागण्या पूर्ण करू शकतील। नंबर 3 आहे आर्थिक सहाय्य। विद्या वेतनामुळे युवकांना आर्थिक सहाय्य मिळेल, ज्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाच्या आणि प्रशिक्षणाच्या खर्चाचा भार कमी होईल। नंबर 4 आहे उद्योगांच्या गरजाची पूर्तता। उद्योगांना प्रशिक्षक मनुष्यबळ मिळेल, ज्यामुळे त्यांना उत्पादकता वाढेल। या योजनेचा निष्कर्ष काय आहे ते बघू मित्रांनो। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी युवकांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल। या योजनेद्वारे युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण मिळाल्यामुळे ते उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्राप्त करून रोजगारक्षम बनतील। यामुळे राज्यातील बेरोजगाराचे प्रमाण कमी होईल आणि युवकांचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित होईल। तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।